आपण मुलांना नेहमी सत्यानाडेला, सुंदर पिचाई, शांतनू नारायणांची एक्झाम्पल देतो आणि सांगतो की बघ हे आपल्याच एज्युकेशन सिस्टममधनं गेले आहेत, भारताच्या एज्युकेशन सिस्टममधनं गेले आहेत, पण ग्लोबल CEO झाले, सक्सेसफुल झाले आणि त्याच्यामुळे आपण कुठेतरी जस्टिफाय करण्याचा प्रयत्न करतो की आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये काय प्रॉब्लेम आहेत. कारण इथूनच शिकून गेलेली मुलं भविष्यामध्ये एवढी चांगली CEO झाले, ग्लोबल CEO झाले, सक्सेसफुल झाले. परंतु आपण त्याच्यामध्ये एक गोष्ट विसरतो आणि ती सत्या नाडेलांनी त्यांच्या पुस्तकामध्ये अत्यंत छान पद्धतीने मांडली आहे. त्यांनी सांगितलं की मायक्रोसॉफ्ट कंपनी तेवढं चांगलं करत नव्हती जेवढं गुगल, मेटा त्यांनी मायक्रोसॉफ्टला व्हर्च्युअली ओव्हरटेक केलं होतं. आणि तेव्हा ते एकदा डॉक्टरकडे बसल्यानंतर डॉक्टर त्यांना असं म्हणाले की लुक यू आर लॅकिंग इन एम्पथी. आणि तेव्हा त्यांना स्ट्राईक झालं की एम्पथी सच अ पॉवरफुल स्किल दॅट इज निडेड. आणि मग पुन्हा त्यांनी मायक्रोसॉफ्टची उभारणी एम्पथी बेस्ड करायला सुरुवात केली आणि पुन्हा मायक्रोसॉफ्ट बिकेम अ वर्ल्ड लीडर ॲज गुड ॲज गुगल आणि मेटा. तर सांगण्याचा अर्थ कसा की एम्पथी हे स्किल आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये शिकवलं जात नाही. पर्सिव्हरन्स शिकवलं जात नाही, रेझिलियन्स शिकवलं जात नाही, मॅनेजिंग फेल्युअर शिकवलं जात नाही, कोलॅबरेशन शिकवलं जात नाही आणि या गोष्टी फ्युचर लीडर बनण्यासाठी अत्यंत इम्पॉर्टंट असतात. म्हणजे नॉलेज, स्किल्स आणि माइंडसेट ह्याच्या पलीकडे ऑपॉर्च्युनिटीज ज्यावेळी येतात त्या ऑपॉर्च्युनिटी आयडेंटिफाय कशा करायच्या आणि त्या ऑपॉर्च्युनिटीज आपण आत्मसात कशा करायच्या, त्याच्यावरती कॉन्कर कसं करायचं, या गोष्टींचा अंतर्भाव जोपर्यंत एज्युकेशन सिस्टममध्ये होत नाही तोपर्यंत आपण भविष्यासाठी फ्युचर लीडर तयार करू शकत नाही.